नमस्कार मैत्रिणींनो, रशूज सेवा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची ते सांगणार आहे। सर्वात पहिले या शेवग्यांच्या शेंगांची भाजी करण्यासाठी आपल्याला ह्या शेंगा कापाव्या लागतील आणि त्या कशा प्रकारे कापायच्या तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वप्रथम आपण या शेंगाला असं कापून घ्यायचं। त्यानंतर या प्रकारे या शेंगवर ज्याप्रमाणे हे खाच दिसत आहेत ते व्यवस्थितरित्या असे ओढून घ्यायचे, म्हणजे ह्या शेंगवरची पूर्ण साल ही निघून जाते। या प्रकारे तिला अशी कापून घ्यायची। या प्रकारे ह्या शेंगाच्या शिरा व्यवस्थितरित्या ओढून काढून घ्यायच्या आणि त्याचे व्यवस्थित असे तुकडे आपल्याला करायचे आहे। तुकडे हे एकसारखे करायचे म्हणजे भाजीत ते छान दिसतात। शेंगांना जर साल राहिली तर ती साल ही दातांमध्ये अटकू शकते, म्हणून ह्या शेंगांवरची जी साल असते ती व्यवस्थितरित्या रिमूव्ह करायची। गॅसवर मी पाणी उकळवायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आता शेंगा टाकलेल्या आहेत। त्यात थोडीशी हळद मी इथे घालणार आहे आणि त्यानंतर थोडं मीठ आणि शेंगा उकळल्यानंतर आपल्याला हे पाणी फेकायचं नाही, तर झाकण ठेवायचं आहे। आता आपण भाजीचा मसाला तयार करूया। भाजीचा मसाला तयार करण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा, त्यानंतर धणा पावडर, खोबरं मी इथे खिसून घेतलेलं आहे, नंतर 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि इथे अद्रकचे तुकडे वापरलेले आहे आणि चपाटा आणि रसगुल्ला मिरचीची पावडर घेतलेली आहे। ही पावडर मी 2च चमचे यूज केलेली आहे। तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही ह्या तिखटाचे प्रमाण वाढवू शकतात। आणि मी इथे भाजीला घट्टसरपणा येण्यासाठी 1 ते 1.5 चमचा तांदूळ आणि थोडा अर्धा चमचा तीळ मी इथे वापरलेली आहे। आता आपण हा पूर्ण मसाला भाजून घेऊया। इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्यात थोडं तेल घालूया आणि त्यात आधी कांदा परतून घेऊया। कांदा व्यवस्थितरित्या परतवायचा आहे। जोपर्यंत तो कांदा ब्राऊन होतो तोपर्यंत त्याला परतवायचा आणि ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे, म्हणजे तो जळणार नाही। कांद्याचा कलर हा ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यात खोबरं टाकूया आणि खोबरंही व्यवस्थित त्याला भाजूया। आता त्यात तांदूळ आणि तीळ टाकूया आणि त्याला व्यवस्थित भाजूया। तांदूळ आणि तिळाचा कलरही इथे ब्राउनिश होईस्तोवर त्याला भाजायचा आहे। ह्या भाजीमध्ये मी टमाट्याचा वापर करणार नाही आहे, कारण शेवग्याच्या शेंगांचा जो रस्सा असतो किंवा शेवग्याच्या शेंगांची जी फ्लेवर असते ती फ्लेवर ही टमाट्यामुळे थोडी वेगळीच होऊन जाते, म्हणून मी इथे टमाट्याचा वापर करणार नाही आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टमाटर वापरू शकता। आता मी गॅसची फ्लेम बंद करून यात धणा पावडर भाजणार आहे। धणा पावडर अगदी तिथल्या तिथेच भाजायची आहे, म्हणजे ती जळायला नको याची काळजी घ्यायची आणि तिखट डायरेक्टली फोडणीतच टाकायचं। आता हा मसाला भाजून तयार आहे। आपण यात अद्रक लसूण ऍड करून मिक्सर मधून तो मसाला वाटून घेऊया। आता कांदा खोबरं मी ह्या मिक्सर मध्ये टाकलेला आहे। आता यात आपण लसूण आणि अद्रक टाकूया। त्यानंतर किंचित हळदही मी यात घालून देणार आहे आणि माझ्याकडे मी जिरे भाजून पूड तयार केलेली आहे, ते थोडं मी यात घालणार आहे। आता आपण याला मिक्सर मधनं बारीक करून घेऊया। मसाला वाटून तयार झालेला आहे। आता आपण गॅसवर भांड ठेवूया आणि ह्या मसाल्याला फोडणी देऊया, म्हणजेच भाजीला फोडणी देऊया। इथे शेंगाही शिजलेल्या आहेत। भांड गॅसवर ठेवलेलं आहे, त्यात तेल टाकूया। मी इथे 2 पळी तेलाचा वापर करत आहे। तुम्हाला जर भाजीवर एकदम तरंग हवा असेल आणि चमचमीत भाजी जर हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण हे वाढवू शकता। तेल तापलेलं आहे। आता त्यात आपण जिरं टाकूया। इथे मी मोहरीचा वापर करणार नाहीये, फक्त जिरं मी इथे टाकलेलं आहे। आता आपल्याला हा मसाला यात टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या हलवायचं आहे।
आता या मसाल्यामध्ये अगदी छोटा चमच, जो आपण मसाल्याच्या डब्यात यूज करतो ना, तो चमचा मसाला टाकणार आहे. म्हणजे तुम्ही 2-3 चुटक्या जरी धरल्या तरी चालेल. आणि त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. आणि यात आपल्याला आता तिखट ॲड करायचं आहे. तिखट मी 2 चमचे इथे यूज केलेलं आहे. आणि त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचा आहे. मसाला हा व्यवस्थितरित्या तळायचा आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो मसाला हा कच्चाच असतो. मसाला हा छानपैकी भाजला गेलेला आहे. आता त्यात आपण ज्या शेंगा उकडलेल्या होत्या त्या टाकूया आणि त्या पाण्यासहित आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे. म्हणजे शेंगांचा एकदम छानपैकी फ्लेवर ह्या भाजीला येतो. आता ह्या शेंगा या मसाल्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करायच्या आहेत. आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया. आणि आपण आधी शेंगांमध्येही उकळताना मीठ टाकलेलं होतं, म्हणून सांभाळून इथे मीठ टाकायचं आहे. आता आपण भाजीवर झाकण ठेवूया. आता आपण भाजीत पाणी ॲड करूया. शेवग्याच्या शेंगांची भाजी इथे तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण त्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर ॲड करणार आहोत. भाजी ही उकडलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही भाजीचा कलर बघू शकतात आणि भाजीवर आलेला तरंगही बघू शकतात. अतिशय सुंदर अशी भाजी दिसत आहे आणि खायलाही ती तेवढीच चविष्ट लागणार आहे. आपण यामध्ये तांदूळ आणि तिळाचा वापर केल्यामुळे भाजीची चव ही अतिशय खमंग अशी लागेल. तुम्ही बघू शकता, भाजी ही आपण मातीच्या भांड्यात केल्यामुळे त्यावर एकदम कमीत कमी तेल वापरल्यावरही वरती तेल आलेलं आहे, म्हणजे वरती तरंग आलेला आहे. आणि भाजीला कलरही अतिशय सुंदर असा आलेला आहे. जर तुम्हाला शेवग्याच्या शेंगांच्या रस्सा भाजीची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.